स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमधल्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये। तर आता मी म्हणाल आजचा व्हिडिओ पॅकिंगचा दिसतोय, तर बरोबर आम्ही आज दुसरीकडे शिफ्ट होणार आहे आणि पिहू मला काहीच काम करू देत नव्हती, कारण ह्यांनी हे गेले होते जॉबवरती, अक्षय भाऊजीसोबत जॉबवरती गेले होते हे, कारण आम्हाला शिफ्ट व्हायचं होतं तर ते देखील आलेले। आणि इकडं मी सामान पॅक करत होते, कपडे वगैरे सगळे बॅग पॅक करून ठेवत होते, पण ही झोपी गेली नव्हती, त्यामुळे मला हिने खूप त्रास द्यायला सुरुवात केली। अक्षरशः बॅगमध्ये जाऊन बसली, मी कपडे वगैरे भरत होते बॅगमध्ये, तिनं मला काहीच काम करू दिलं नाही। तुम्हाला पाठीमागे पण दिसते तिने सगळे ॲपल इकडं तिकडं सगळे फेकलेले आहेत आणि वरून हसून गोड करते, म्हणजे आपल्याला त्याचा राग पण येणार नाही। त्यानंतर मग तिला एकतर खूप झोप पण लागलेली, मी तिला झोपवून घेतलं अगोदर सगळं काम ठेवून, त्यानंतर रूम पटकन सगळं आवरून सगळी साफसफाई पण करून घ्यायची होती। तर मग इकडे सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या, तोपर्यंत ह्यांचा कॉल आला, रूम आपल्याला चेंज करायचे, पटकन सगळं सामान वगैरे पॅक कर। मग सगळ्या गोष्टी मला एकटीला पटकन आवराव्या लागल्या आणि ही माही असल्यामुळे मला कोणतंच काम मला पटपट करता येत नाही, कारण तिच्याकडे लक्ष निम्म द्यावं लागतं, निम्म कामाकडे द्यावं लागतं आणि तिच्या डोळ्यासमोरून गेल्यानंतर ती खूप ओरडते। त्यानंतर भाऊजींसोबत आम्ही सगळे आलो हॉटेलमध्ये जेवण करायला, कारण आज बरेच अशी काम होते, त्यामुळं घरी काही स्वयंपाक वगैरे बनवला नाही। मग इकडे आलो, तर इकडे आम्ही फर्स्ट टाईम हॉटेलला आल्यानंतर, त्यामुळे इकडचं जेवण स्पायसी नसतं, थोडंसं स्वीटमध्ये येतं, तर मग आम्हाला स्पायसी पाहिजे होतं। त्यानंतर भाऊजींना थोडंफार माहिती होतं इकडचं जेवण कसं असतं काय असतं, तर मग त्यांनी पटकन ऑर्डर केलं। आणि एक मला हिला ही जागी असल्यामुळे हिनं मला थोडं देखील काहीच जेवण वगैरे तर लांबच राहिलं, पण खूप त्रास दिला आणि तिला हसवायला गेलं की ती पटकन हसते, पण तिचं हसणं आणि त्रास देणं खूप फरक आहे। तिच्यापाशी एक 10 ते 15 मिनटं आपण जास्तीत जास्त थांबू शकतो। ह्यांनी ऑर्डर केलं आणि मी तिला ह्या दोघे जेवण करेपर्यंत मी तिला बाहेर घेऊन गेले, कारण ती एका जागी अजिबात थांबत नाही। तोपर्यंत इकडे आम्ही मागवलेलं जेवण पनीर वगैरे, तर मग आलं आणि मी तिला बाहेर घेऊन गेलेले, त्यामुळे ह्यांना पटकन ह्या दोघांनी जेवण करून घेतलं आणि ह्यांनी जेवण करून घेतल्यानंतर मग मी जेवण करायला घेतलं, कारण ती अजिबात थांबत नव्हती आणि तिला मी तिथून बाहेर घेऊन जरी गेले तरी तिला एवढा घाम येत होता की एकदम म्हणजे खूप तिला अजिबात उकाडा सहन होत नव्हता। आणि रूम कशी आहे काय हे मी तुम्हाला अगोदर पण म्हटलेलं, आम्ही रूम चेंज करणार आहे, तर त्यामुळे मी होम टूर करत नाही आहे, तर मी आत्ता रूम कशी आहे काय ते तर तुम्हाला दाखवतेच। इकडे आलेलो आहे आम्ही रूम पाहण्यासाठी, नवीनच फ्लॅट आहे, अगदी बांधकाम सुरूच होतं, त्याला म्हणजे कोण अगोदर राहत नाही, अगदीच नवीन अपार्टमेंटचं काम सुरू आहे, पहिलंच कस्टमर आम्ही म्हणजे होतो। तर मग गेलो अगोदर रूम वगैरे पाहायला गेलो, पिहूला देखील सोबत घेऊन गेलो, तर तिला कोणापाशी ठेवणार, मग रूम पाहायला गेलो। इथे बहुतांश 2 BHKच भेटतात, 1 BHK म्हणजे मी तर अजून पाहिलेच नाहीत, भेटत असतील पण कमी भेटतात, जसं आपल्याकडे 1 RK वगैरे कमी प्रमाणात भेटतात, तर इकडे 1 RK तर बघायला मी अजून नाहीच, म्हणजे असं, कारण आम्ही खूप सर्च केलं तर 1 RK तर नाहीच, मग आम्हाला 2 BHKच भेटला। आणि आपल्या इकडचे जेवढे रेंट आहेत तुम्ही गेस करा की कोणत्या माहिती किती रेंट असेल गुजरातमध्ये, तुम्ही मला कमेंट केले ते रेंट किती आहे वगैरे, तर तुम्ही मला सांगा इथे रेंट किती असेल, मग मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते। तर हे आहे नवीन बांधकाम आहे, त्यामुळे खूप असं ते अस्वच्छ होतं, तर मग ते बोलले आम्ही स्वच्छ वगैरे करून देतो तुम्हाला। रूम पाहायला गेलो तर खूप छान होती रूम, मला पण आवडलेली, अगदी जिथले तिथं छोटं होतं, 2 BHKच होतं, तिथे पूर्ण अपार्टमेंट 2-3 अपार्टमेंट होती, पण तिथे कुठेच 1 BHK नव्हतं, आम्हाला 1 BHK हवं होतं। आणि एकतर इकडे असं होतं की आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा अदर स्टेटमधल्या लोकांना रूम देत नाहीत, त्यामुळे रूम आपल्या इकडच्या लोकांना भेटणं खूप अवघड असतं। जर ओळखीचे एखादे कोणी असतील तर आपल्याला छान प्रकारे रूम भेटू शकते, तर मग आहे त्यात खूप ॲडजस्ट करावं लागतं। आपण आपल्या महाराष्ट्रात कुठेही कसंही रूम भेटू शकते आपल्याला, पण इकडे खूप अवघड आहे। तर इकडचा साईडचा परिसर असा होता आणि आम्हाला खूप सर्च नंतर बरी अशी रूम भेटली, 2 BHKच भेटलेली आहे, तर मी
त्याचा रेंट काय आहे हे तुमचे क्वेश्चन आहेत तर मी तुम्हाला एखाद्या व्लॉगमध्ये नक्की सांगेन. तर चला आपण आपला आजचा व्लॉग इथेच थांबूया.